नमस्कार मित्रांनो, कालचा सर्वात मोठा सरप्राईज कोणता असेल तर तो म्हणजे बँक निफ्टीची रिकव्हरी। सकाळी मार्केट उघडलं तेव्हा बँकिंग स्टॉकमध्ये जबरदस्त सेलिंग होती। काही वेळासाठी बँक निफ्टी 53,000च्या खाली गेला होता। सगळ्यांना वाटत होतं की बँकिंग सेक्टर आता आणखी कोसळेल, पण मग अचानक बाईंग सुरू झाली आणि क्लोजिंग पर्यंत बँक निफ्टीने जबरदस्त कमबॅक केलं। आता प्रश्न आहे, बँकिंग सेक्टरमध्ये अचानक रिकव्हरी का आली? याचं उत्तर आहे इन्फ्लेशन फिअर कमी होणं। जेव्हा वाईल वाढतं तेव्हा मार्केटला भीती वाटते की इन्फ्लेशन वाढेल। इन्फ्लेशन वाढली तर इंटरेस्ट रेटवरती प्रेशर येईल आणि इंटरेस्ट रेटचा सर्वात मोठा परिणाम होतो बँक्सवर। म्हणून सकाळी बँकिंग स्टॉक क्रॅश होत गेले, पण दुपारनंतर ऑइल खाली आलं आणि मार्केटला वाटलं की इन्फ्लेशन प्रेशर कमी होऊ शकतो। बस तिथूनच बँकिंग स्टॉक्समध्ये शॉर्ट कव्हरिंग सुरू झाली। HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक यासारख्या मोठ्या स्टॉक्समध्ये बाईंग दिसली आणि त्याचा डायरेक्ट फायदा बँक निफ्टीला झाला। आता पुढे बँकिंग सेक्टरसाठी सर्वात महत्त्वाचं काय असेल तर ऑइल प्राइसेस। जर ऑइल कंट्रोलमध्ये राहिलं तर बँकिंग सेक्टर पुन्हा लीडरशिप घेऊ शकतो, पण ऑइल पुन्हा वाढलं तर सर्वात आधी प्रेशर बँक्सवरच येईल। म्हणून पुढच्या काही दिवसात बँक निफ्टी पाहताना चार्टपेक्षा ऑइल चार्ट जास्त महत्त्वाचं असणार आहे।